जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. नमस्कार, मी शब्बीर खान गुनेखान. जनहक्क न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे. मित्रांनो, अनेकदा लोक म्हणतात की तक्रार करून काहीच होत नाही, पण आज मी तुमच्या समोर एक अधिकृत शासकीय दस्तऐवज ठेवत आहे जो वेगळं चित्र दाखवतो. पुसद तहसील कार्यालयातील NPS धान्य प्रकरण, तसेच परमिट बुक आणि आवक जावक रजिस्टर गहाळ झाल्याबाबत उपस्थित झालेल्या गंभीर प्रश्नाबाबत मी सातत्याने पाठपुरावा केला. आपले सरकार पोर्टलवर तक्रारी नोंदवल्या, ईमेलद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आणि विषय लोक आयुक्त व तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. या सातत्यपूर्ण पाठपुरावानंतर प्रशासनाने या प्रकरणाची अधिकृत दखल घेतली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ यांनी तत्कालीन गोदाम व्यवस्थापक शत्रुघ्न चव्हाण, तत्कालीन सहाय्यक जनमाहिती अधिकारी अतिबुल हक, पुरवठा निरीक्षक संगीता थेर आणि तत्कालीन पुरवठा निरीक्षण अधिकारी व्यंकटेश रावलोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. नीट ऐका, यांना या चारही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितलं आहे. तुम्ही पाहिला, या नोटीस मध्ये परमिट बुक आणि आवक जावक रजिस्टर संदर्भातील बाब गंभीर स्वरूपाची असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच संबंधितांना 7 दिवसाच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आले आहे. येथे एक गोष्ट स्पष्ट करणे महत्वाचे आहे की कारणे दाखवा नोटीस म्हणजे अंतिम निर्णय नसतो. संबंधित व्यक्तींना त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते आणि पुढील निर्णय सक्षम प्राधिकरणाकडून घेतला जातो. मात्र या अधिकृत नोटीसमुळे एक गोष्ट स्पष्ट होते, जनतेच्या तक्रारी, पुरावे आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा याची दखल प्रशासनाला घ्यावी लागते. आजही काही महत्वाचे प्रश्न अनुत्तरित आहे. परमिट बुक नेमके गेले कुठे? आवक जावक रजिस्टरचा काय झाला? आणि NPH प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थिती काय आहे? मित्रांनो, संबंधित अधिकाऱ्यांना या नोटीसमध्ये 7 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी पूर्ण संधी मिळणे आवश्यक आहे. आता पुढील 7 दिवसात संबंधित अधिकारी कोणते स्पष्टीकरण सादर करतात, कोणती तथ्य समोर येतात आणि प्रशासन याबाबत पुढे कोणती भूमिका घेते याकडे आमचे लक्ष राहणार आहे. निर्धारित मुदतीनंतर या प्रकरणात कोणती कार्यवाही झाली, कोणते निर्णय घेण्यात आले आणि जनतेच्या प्रश्नांना कोणती उत्तरे मिळाली याचा आम्ही जनहिताच्या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. आवश्यक असल्यास संबंधित पुढील माहिती व कार्यवाहीसाठी मागणी करण्यात येईल. या व्हिडिओतील सर्व माहिती अधिकृत दस्तऐवजावर आधारित आहे. अंतिम निष्कर्ष, कारणे किंवा जबाबदारी निश्चित करणे हे संबंधित सक्षम प्राधिकरणांचे अधिकार क्षेत्र आहे. तोपर्यंत आपण बघत राहा जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. अशाच सत्य आधारित, दस्तऐवजावर आधारित आणि निर्भीड जनहिताच्या बातमीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ही माहिती पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य महत्वाचे आहे. मी शब्बीर खान गुनेखान पुन्हा भेटूया एका नव्या दस्तऐवजासह, नव्या खुलाशासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.